हॅलो प्रेज द लॉर्ड. नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वाद जाऊ हीच येशूच्या चरणी प्रार्थना. याच्यामध्ये आपण हळद टाकू. याच्यामध्ये आपला सुहाना मसाला, आवडीनुसार मीठ, मी तेल टाकून ठेवलेलं. अशीच मिरच्या तळून घेतल्या मीठ टाकून. त्याच्यावरती मीठ टाकलं मला तळून झाल्यानंतर. आता हे बॅटर आपण घालू. जास्त तेलामध्ये लालसर होऊ द्यायचे वडे. एक साइड झाली, दुसरी साइड. आता आपण एक वडा आपण याच्यामध्ये टाकू. आपण याला सोडूया. हा पहिला एक दुसरा एक वडापाव आपला, आणि आता ही तिसरा वेगळी पद्धत. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण टाकलं मी. आपली एक साइड झाली. आता आपण उलटा करू. आता दुसऱ्या साइड आपण आता हा दुसरा काढून घेऊया. त्याच्यावर बटाटे चटणी टाकलेला हा वडा ते निघते. हा ना आपला हा नुसतं पाव टाकलेला, हिरवी मिरची लसूण टाकलेला. आता याच्यामध्ये सोडा आपण तेलामध्ये.
हा आपला मिरचीचा नुसतं पाव टाकून हिरवी मिरची लसूण टाकलेला हा पाव आणि आपण हे बटाट चटणी ही टाकून केलेला वडापाव पाव टाकून केलेला आणि हा आपला पावासोबत खाऊ शकते वडा असे सोबत केलेले आणि आपली हिरवी मिरची तळलेली त्याच्याबरोबर मीठ टाकलेले गरम गरम वडापाव पाऊस असा जोरात पडते तर गरम गरम वडापाव खात मी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नक्की कळवा का तुम्हाला माझा वडापाव कसा वाटला आणि करून बघा तुम्ही नक्की इथेच माझा व्हिडिओचा एंड करताना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये असा वडापाव आपला हा एक आणि आपण मिरची हिरवी मिरची लसूण टाकलेला नुसतं पावाचा आणि आपण बटाट चटणी याच्यामध्ये टाकलेला हा एक वडापाव आणि आपले ताट